लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सप्तशृंग गडावर फॅनिक्युलर रोपवे ट्रॉली सेवा सुरळीत सुरू असून भाविकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुयोग गुरुबक्सानी फॅनिक्युलर रोपवे ट्रॉली कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आलेले आहे। आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर अधिमाया सप्तशृंगीच्या वृद्ध, अपंग, आजारी, गरोदर महिला, लहान मुले अशा भाविक भक्तांना अधिमायेचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या सुमारे 550 पायऱ्या चढणं त्रासदायक ठरत असल्यानं तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी युक्रेन देशानंतर देशातील पहिल्या फॅनिक्युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे 15 ऑगस्ट 2009 रोजी भूमिपूजन करून शुभारंभ केलेला होता। सदरच्या प्रकल्पाच्या कामाची 9 वर्षानंतर विविध आवश्यक परवानग्यांसह पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फॅनिक्युलर रोपवे ट्रॉलीचे लोकार्पण झालेले होते। तेव्हापासून फॅनिक्युलर रोपवेची सेवा सुरक्षित आणि सुरळीत चालू आहे। दरम्यान सोमवारी 25 डिसेंबर रोजी रोपवे सुरू असताना सकाळी 9 वाजेच्या दरम्यान ट्रॉलीच्या सेवेत तांत्रिक समस्या उद्भवल्यानं रोपवे प्रशासनानं खबरदारी घेऊन देखभाल आणि दुरुस्तीसाठी रोपवे सेवा ही दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवलेली होती। त्यानंतर मात्र रोपवे सेवा ही पूर्ववत आणि सुरळीत सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पाचे विद्युत अभियंता अनिल सोनावणे यांनी दिलेली आहे। मात्र काही सोशल मीडियातून रोपवे सेवा बंद असल्याचं आणि पुढील 2 दिवस बंद राहणार असल्याची चुकीची माहिती आणि प्रसारित होत आहे। मात्र रोपवेची सेवा नियमित आणि सुरळीत सुरू झालेली असून भाविकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता गडावर श्री भगवतीच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन रोपवे प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापकीय राजीव लुंबा यांनी केले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सप्तशृंगगड।